गावठाणाच्या प्रश्नाला अजून एक दुसरा अंग आहे. मी स्वतः भूमिपुत्र आहे, त्याच्यामुळे त्या विषयावरती बोलू शकतो. बिलकुल. की गावठाण म्हणजे सिडकोनी जेव्हा प्लॅनिंग केली तर डेव्हलपमेंट प्लॅन बनवत असताना गावठाणाला सोडून बाकी सगळ्या शेतजमिनींवरती प्लॅनिंग केली. पण गावठाणासाठी कधीही कुठलीही स्कीम आजपर्यंत त्यांनी व्हिज्युअलाइज केली नाही. त्याच्यामुळे आज जर तुम्ही नवी मुंबईतल्या कोणत्याही गावात गेलात तर परिस्थिती काय, तर तिथे जेमतेम 2 व्हीलर आत जाते, 4 व्हीलर पण जात नाही. तो फार छोट्या छोट्या गल्ल्या फार झाल्या. फार लहान गल्ल्या आहेत. तिथे कुठल्याही प्रकारच्या शहरी सुविधा नाहीत. म्हणजे टॉयलेटपासून सगळे प्रॉब्लेम्स आहेत तिथे, आणि इतर सुविधांविषयी तर बोलायलाच नको. तर अशा प्रकारे गावठाणं ही इन्फॉर्मल डेव्हलपमेंटसाठीचे केंद्रबिंदू झालेलं आहे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही म्हणाल नवी मुंबईत स्लम नाही, तर बहुतांशी स्लम तुम्ही तिथे रेकग्नाइज करू शकता. आता याच्यामध्ये स्थानिकांना प्रश्न काय आहेत की त्यांची तिथे घरं असतात, पण संपूर्ण जमिनीचा विकास झाला, शेतकऱ्यांना 12.5% प्लॉट मिळाले, त्याच्यामध्ये संपन्नता काही प्रमाणात आलेली आहे. पण आपलं जिथे गाव होतं मूळतः 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी, तिथलं आमचं गावातलं घर याची अस्मिता आपल्याला जपण्यामध्ये अपयश आलेलं आहे. आणि आज नक्कीच ह्या विषयावरती कोणीतरी लक्ष देऊन एक कोणत्या तरी प्रकारची स्कीम हवी की ज्याच्यामध्ये आपल्याला गावठाणाला देखील विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणता आलं पाहिजे. त्याच्यामुळे जी क्लस्टर स्कीम आपण म्हणतोय त्याच्यावरती निश्चितपणे चर्चा होण्याची गरज आहे.